रिक्षा स्टँड आहे त्यावर रिक्षा लागलेल्या पाहायला मिळतील। मात्र पाहायला गेलं तर एकूणच परिस्थिती जर इथे अतिशय घाणेरडी आहे आणि लोकांना याचा त्रास होतोय, काही रिक्षावाल्यांना पण याचा त्रास होतो। कारण तसं यांनी सांगितलं काकांनी की ज्या भिवंडीच्या रिक्षा आहेत त्या रिझर्वेशनच्या तिथे पण, त्या काउंटरच्या बाहेर पण तिकडे लागतात, पुढे बस स्टँडला पण लागतात, इथे पण लागतात, कुठलंही नियोजन नाही आहे। मग आरटीओ विभाग याबाबत काय करतंय हा एक प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे। कारण ही सगळी भूमिका जी आहे ही वाहतूक विभागाने याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। पूर्ण MH05 मध्ये 10,000 रिक्षा होत्या, आता जवळजवळ 55,000 रिक्षा अनधिकृतरित्या ज्यांच्याकडे लायसन बॅच नाही तेही सुद्धा भरपूर प्रमाणात। म्हणजे इथं चेकिंग होत नाही, सगळ्यात महत्वाचं इथं चेकिंग झाली पाहिजे। मीटर पण नाहीये तुमच्याकडे? मीटर आहे मॅडम, मीटर वाईज जे चालणारे असतात ते मीटरनी सांगितलं तर मीटर प्रमाणे पण नाही, मनमानी म्हणजे जे अनधिकृत आहेत तेच लोक त्यांना 80-100 वाले सांगणार। बाकी लाल चौकी 17 रुपये शेअरिंग आरटीओनी करून दिलेलं आहे, तर त्या 17 रुपयाप्रमाणे लाल चौकीच्या रिक्षाचा 3 सीट नेले तर 20 प्रमाणे 60 रुपये घेतात। बाकीचे कोणी कुठल्याही गाडीवाला तो आता हे MH04 गाड्या आहेत बघा, त्यांना जर लाल चौकी विचारलं तर ते म्हणतात 80-100 रुपये। म्हणजे कल्याणच्या रिक्षावाल्यांची नावं खराब आहेत। इथल्या इथं सिंडिकेटला जाताना 100-150 भाडं, मग याच्यामुळे कसं कल्याणवाल्यांच्या रिक्षावाल्यांचं नाव खराब होतं। कोणाच्या पॅसेंजरांचे काही वस्तू राहतात मग ते येऊन इथं शोधतात, पण ते स्टँडला बसत नाही, तर आम्ही त्यांना जास्त सहकार्य करू शकत नाही। काय मागणी कराल प्रशासनाने एवढंच आहे की प्रशासनाने यावं आणि जेवढे पण MH04 गाड्या आहेत काय आहेत, जेवढे पण अनलिगली रिक्षा चालतात, ओव्हरसीट चालतात, त्यांच्यावर कडक कारवाई करावी। ट्रॅफिकची इथून तर तिथपर्यंत रॉंग साईडनी गाड्या येतात, गुरुदेव ते आपला पर्यंत रुक्मणीपर्यंत। हे बघा इथं अख्खे रोडवरती गाड्या आहे, पूर्ण ट्रॅफिक। हे बघा समोर बघा अख्खी ट्रॅफिक आहे इथं। कशामध्ये म्हणजे काय म्हणाले आम लोकांना पण त्रास होतो, इथं त्रास भरपूर आहे लोकांना। यासाठी काय केलं पाहिजे आरटीओ आणि रिक्षावाल्यांनी? रिक्षावाल्याने आम्ही कितीदा मोर्चा काढला, साहेबांनी साहेब येतात बघतात आणि जातात। आम्ही ना इकडे दिवसभर ट्रॅफिक काढतोय, कारण एक लीडर आहे बबलू आतिश खान, ते साहेबांना जाऊन सांगते तिकडे की आम्ही पैसे घेते, आम्ही पैसे नाही घेते कोणाच्याकडे। बबलू आतिश खान पैसे घेत्यावर ते रिक्षावाला सांगते मी तुमचा लीडर आहे, इकडे गाडी लावा, या टर्नवरती गाडी लावायला सांगते बबलू आतिश खान। मी स्वतः बघितले। कोण आहेत ते कोण माहिती नाही, काय लोकांच्या नावाचे लाईटर टाकते, लोकांना सांगते मला पैसे द्या। एका मला नेहमी बोलते 1000 रुपये द्या मला। पोलीसवाल्याला बोलले तुम्ही पण मला पैसे द्या। पोलीसवाल्याच्या नावाची अर्जी पण त्यांनीच टाकली, बबलू आतिश खाननी माझ्या नावाची अर्जी पण टाकली त्यांनी। त्याच्या इकडे काय संबंध नाही, ते कोण आहे कुठे राहते कायच माहिती नाही, फक्त येते इकडे गाडी लावा। तुम्ही रिक्षावाल्याला सांगते तुम्ही इकडे रिक्षा लावा, कोणी काय कारवाई केले तो मला सांगा, मी पोलीसवाल्याला सांगणार असा सांगते तो। कोण आहे काय माहितीच नाही कोण आहे काय नाही, फक्त गाडी घेऊन घुमते, मी कलेक्टरकडे जाणार, इकडे जाणार, मंत्रालयाला जाणार, काय माहिती, फक्त ते लेटर टाकते। काय कारण ते पढे लिखलेला आहे, थोडा जास्ती शिकलेला आहे म्हणून ते सांगते। बबलू आतिश खान सांगितलं ना नाव, मी बबलू आतिश खान नाव आहे त्याच्या। आम्ही दिवसभर इकडे ट्रॅफिक काढते, पोलीसवाले नाही असतील ना तर आम्ही 2 माणसे आहे ट्रॅफिक काढते। कोणाला पण विचारा तुम्ही, या रिक्षावाला पण विचारा, आम्ही किती ट्रॅफिक कॉर्पोरेटर सरळ धमक्या दिल्या, त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? आम्ही कारवाई केलेला गेले, साहेबांना सांगितले, तर आम्ही काय पडले लिखलेले जास्ती नाही शिक्षा केलेली, आम्ही 7वी पास आहे, तो जास्ती शिक्षा केलेला आहे। नमस्कार, तर आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने इथे रिक्षांचे प्रॉब्लेम्स आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत। आणि कल्याण हे रेल्वे स्टेशनच आहे, म्हणजे जिथनं कल्याण शहराची ओळख खरी प्रत्येक स्टेशन पासून होते, तिथून आपण पाहायला गेले तर अतिशय बकाल स्वरूप पाहायला मिळालं। घाणीचं साम्राज्य तर आहेच, फेरीवाले आहेत, अनधिकृत फेरीवाले आहेत आणि काही रिक्षा चालकांची खूप मोठ्या प्रमाणात मुजोरी पाहायला मिळते। एकंदरीत रिक्षावाल्यांची पण आपण बाजू ऐकून घेतलेली आहे। आरटीओ जे आहे त्यांनी कशा पद्धतीने इथे लक्ष दिलं पाहिजे आणि फक्त काही वेळ नाही, दिवसभर इथे आरटीओ कर्मचारी तैनात असणं फार गरजेचं आहे। कारण जोपर्यंत लोकांना शिस्त लागत नाहीये तोपर्यंत प्रशासन सुद्धा काही करू शकत नाही, हे एकंदरीत चित्र इथं पाहायला मिळतंय। मात्र रिक्षा चालकांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इथे लोकांची सेवा करण्यासाठी आहोत, तर तो एक जो मुद्दा आहे तो पण लक्षात ठेवला पाहिजे। कारण बऱ्याचदा आपण पाहतो की अरेरावी रिक्षावाले करतात, सगळेच रिक्षावाले मी म्हणत नाहीयेत, काही रिक्षावाले खूप चांगले आहेत, सहकार्य करतात, पैसे पण मापात घेतात, पण काही रिक्षावाल्यांची खूप मोठ्या प्रमाणात मुजोरी आणि ही सद्यस्थिती आहे। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या विषयी आज आपण इथे स्थानकाबाहेर वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, हे सगळं चित्रण आपण केलेलं आहे। आरटीओ विभाग यावर काय
प्रत्युत्तर देत आहे किंवा त्यांची काय भूमिका आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.